नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अहो मंडळी, जगातली सगळ्यात सोपी रेसिपी असं म्हणायला पण काही हरकत नाही. ते आज मी इथं करत आहे आणि ते म्हणलं तर एकदम खुसखुशीत असं ही कोथिंबीर वडी. अहो मंडळी, करायला तर सोपी आहेच आहे, शिवाय खायला तर एकदम भारीच आहे. शिवाय एकदम कमी वेळामध्ये पण हे बनून तयार होते. चला तर मग मंडळी, मस्त असं गरमागरम कोथिंबीर वडी करूया. त्याच्यासाठी मी इथं एक मोठी पेंडी असं कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित निवडून तोडून असं घ्यायचं आहे. याच्यातलं जर गवत ते नसेल तर ते बाजूला काढून टाकायचं आहे. आणि शिवाय नुसतं पानांचंच भाग असं मी इथं घेतलेली आहे. आता ह्या कोथिंबीरला व्यवस्थित असं स्वच्छ 2 पाण्यानं मी इथं धुवून काढणार आहे. आणि धुतल्यानंतर हे बारीक कट केलेली आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी हे 2 वाटी बेसनचं पीठ म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ, त्याला असं पण म्हणतात, ते घेतले आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ, 1 चमचा ओवा जिरा पावडर आणि तसंच 3 चमचे हे तीळ घातले आहे. थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, हे एवढं इथं घातलेली आहे. आणि हो बरं का मंडळी, लगेच एक साईडला मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून हे एक प्लेट त्याच्यावर झाकून हे ठेवलेली आहे. जेणेकरून आपलं पाणी हे 5 ते 10 मिनटामध्ये उकळेल. मग तोपर्यंत आपल्याला आता हे सगळं साहित्य जे आपण मिक्स केलं होतं कोथिंबीरमध्ये, ते सगळं इथं एकजीव इथं करायचं आहे. आणि आपण पाहू शकता, आता हे आपल्याला भिजवायचं आहे. पण त्याच्यासाठी लगेच पाणी न घालता ह्या कोथिंबीरमध्येच हे पीठ घालून मी व्यवस्थित इथं मिक्स करून घेत आहे. जेणेकरून कोथिंबीर आणि बेसन पीठ सगळं व्यवस्थित इथं मिक्स होईल. तसंच ह्याच्यामध्ये मी परत एक्स्ट्रा 1 वाटी बेसनचं पीठ घातलेली आहे. आता या कोथिंबीर आणि बेसन पीठवर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त असं पीठ इथं मळून घ्यायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, एकदाच पाणी न घालता एकदम लागेल तसं हळूहळू करत पाणी घालत हे उंडा आपल्याला तयार करायचा आहे. आणि आपण इथं पाहू शकता मंडळी, मी हळूहळू करतच सावकाश असं इथं उंडा तयार करत आहे. आणि आपण पाहू शकता, एकदम 5 मिनटामध्येच इथं माझं उंडा बनून तयार झाला आहे. आणि एकदम माझ्या लक्षात आलं, अरे देवा, मी तर याच्यामध्ये सोडा तर घातलेच नाही. मग काय मंडळी, आता थोडंसं सोडा देखील आपल्याला इथं घालायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी एकदम किंचित चिमटभर सोडाच इथं घातलेली आहे. ते पण ह्या पिठावर सगळीकडे व्यवस्थित पसरवले आणि परत एकदा ह्या पिठाचं व्यवस्थितपणे इथं मालिश करून घेतली आहे. जेणेकरून आत्ता घातलेला सोडा हे सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. अहो मंडळी, सोडा घातलं तर जरा आपले वडे पण हलके होतील आणि शिवाय खायला पण एकदम खुसखुशीत होतील. त्याच्यासाठी अगदी थोडंसंच सोडा इथं तुम्ही घालायचं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता, आता माझं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आणि आता हे एकदाच वाफवायला न ठेवता मी ह्या पिठाचे 2 भाग आता इथं केलेले आहे. आणि त्याचबरोबर हे पिठाला गोल गोल आणि लांब असं मस्त अशी वळकटी इथं केली आहे. आणि आपण पाहू शकता, जेणेकरून हे कापायला एकदम सोपे होतील. आणि आता याला थोडंसं मी इथं तेल लावते. आणि तेल लावणं झाल्यावर परत व्यवस्थित असं तेलामध्ये पण याला मालिश करते. आता इथं एक उंडा आपला व्यवस्थित तयार झाला आहे. आता अशाच प्रकारे मी इथं दुसरा उंडा पण करून घेणार आहे. आणि साईडचे जे भाग आहेत ते पण हातानं दाबून घेणार आहे. जेणे सगळेच वड्या हे चपटे एकसारखे येतील. आता ह्या दुसऱ्या उंड्याला पण मी लांब लांब असं केलेली आहे. आणि जसं पहिल्या उंड्याला केले तसंच सेम हे दुसऱ्या उंड्याला पण आपल्याला इथं करायचं आहे. आणि हे व्यवस्थित दोन्ही उंडे समान असं लांब झाले तेव्हा याला पण थोडंसं तेलाचा हात आपल्याला लावायचा आहे. याला पण तेलामध्ये मस्त असं इथं मालिश करायचं आहे. आता 2 मिनटापर्यंत याला पण तेलामध्ये मस्त मालिश करून गुळगुळीत असं इथं वळकटी तयार केलेली आहे. आणि आपण इथं पाहू शकता मंडळी, आता वळकटी तर आपली तयार झाली आहे. आता याला आपल्याला वाफायला ठेवायची आहे. त्याच्यासाठी मी ते एक छिद्र छिद्र असलेली प्लेट घेतली आहे. आणि त्याला पण थोडंसं तेल इथं लावली आहे. आणि ते तेल लावल्यानंतर आपले हे जे कोथिंबीरचे वळकटी आहेत ते ह्या प्लेटवर इथं ठेवली आहे. तेल लावल्यानं आपले हे ताटाला चिटकणार नाहीत. आता आपल्याला हळूच ह्या कढईमध्ये ठेवायचं आहे. आणि आता इथं कपड्याच्या साहाय्यानं मी तर झाकण काढत आहे. पाण्याला तर मस्त उकळी आलेलीच आहे. अहो मंडळी, आता अशा वेळेसच हाताला चटका न बसू देता आपल्याला ह्या कढईमध्ये प्लेट ठेवायची आहे. आणि त्याच्यावरच एक ताटली झाकायचं आहे. जेणेकरून हे वाफवताना याची वाफ बाहेर जाता कामा नये. आता अशा पद्धतीनं आपल्याला हे 10 मिनटापर्यंत वाफवून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनटामध्ये हे व्यवस्थित वाफून निघतील.
आणि आपण हात लावून देखील इथं चेक करायचं आहे. हे हाताला थोडेसे घट्ट लागत असेल तर ओळखून घ्यायचं. मस्त असं हे आता वाफलं गेलेलं आहे. आणि आता मी हळूच हे प्लेट कढईच्या बाहेर काढते. आणि हो बरं का मंडळी, सांडशीना हळूच प्लेट बाहेर काढून याला 10 मिनटासाठी इथं थंड करायला ठेवणार आहे. आणि आता हे एकमेकांमध्ये चिटकलेले आहेत. आता याला मी थोडंसं चमच्याच्या साहाय्यानं सैल करते आणि याला मी असंच थंड करण्यासाठी सोडून देते. आता 10 मिनिट झालेली आहेत. आता आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये इथं वडे पाडायचे आहेत. आणि हो बरं का मंडळी, पाहिजे तर तुम्ही एकदम पातळ देखील कट करू शकता, नाही म्हणलं तर थोडेसे जाडवर देखील हे कट करू शकता. पण मी इथं एकदम मीडियम साईजमध्येच कट केलेली आहे. आणि चाकूच्या साहाय्यानं हे व्यवस्थित कट देखील इथं होत आहेत. आणि हो बरं का मंडळी, आपण इथं एक पाहू शकता. आता हे वळकटी पण लहान मोठं जसं पाहिजे तसं ते आपल्या मर्जीनुसार. आणि हे कट करताना पण वडे आपल्या मर्जीनुसारच आपण कट करायचं. आपल्याला पातळ पाहिजे का जाड पाहिजे. आता ह्याचे वडे पाडताना मी इथं गॅसवर तेल तापायला ठेवलेलीच होते. आणि मीडियम गॅसवर आता हे तेल एकदम मस्त असं तापलेलं आहे. आणि ह्याच्यामध्येच मी हे आता कट केलेले वडे इथं घालत आहे. आणि हो बरं का मंडळी, गॅसची फ्लेम हे मीडियमच ठेवा. आणि हळू आणि सावकाश असं हे सगळेच वडे तळायला घ्या. आणि 2 मिनटानंतर ह्याला उलटसुलट करून तळून घ्या. आणि 5 मिनटापर्यंत व्यवस्थित आपण याला तळून घेतल्यावर आपले सोनेरी कलरचे कोथिंबीरचे वडे हे तयार होतील. आणि हो बरं का मंडळी, जसे हे कोथिंबीरचे वडे तेलात तळत आहेत तसं घरभर एकदम खमंग वास हे पसरलेला आहे. आणि एकदम तोंडाला पाणी देखील सुटत आहे. आणि आपण इथं पाहू शकता मंडळी, 5 मिनटापर्यंत मी हे वडे तेलामध्येच तळले आणि आता वड्यांना पण एकदम छान कलर आलेला आहे. आता मी हे सगळे एका प्लेटमध्ये काढत आहे. मग अशाच पद्धतीनं आपल्याला हे राहिलेले सगळेच वडे तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. कोणतं पण गोंधळ न घालता किंवा गॅसची फ्लेम हे एकदम मोठी न ठेवता बारीक फ्लेमवरच आपल्याला हे सगळेच वडे व्यवस्थित तळून घ्या. अहो मंडळी, आता सगळेच वडे इथं तळायचे झालेले आहेत. आणि कलर तर एकदम भारीच आलेला आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, हे वडे तर तेलकट अजिबात झालेले नाही आहेत. मग काय मंडळी, वाट कशाची पाहता, येताना कोथिंबीरचे वडे खायला. अहो मंडळी, जर रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच फॉलो देखील करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नवीन रेसिपीसोबत.